किनवट तालुक्यातील शिवणी येथे दिनांक 19 जून रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी गेलेले गोरक्षकांवर 10 ते 12 जणांच्या टोळ्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात शेखर रामपेल्ली हे जागीच मृत पावले, तर उर्वरित 5 गौरक्षक गंभीर जखमी झाले। या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ 21 जून रोजी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या माहौर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी दत्त चौक टी पॉइंट घटनेच्या तीव्र शब्दात निषेध करून मृत गौरक्षक शेखर यास श्रद्धांजली वाहण्यात आली। निषेध स्थळी माहूरचे योगी परमपूज्य श्यामबापू भारती महाराज, जीवन अग्रवाल, शिवसेनेचे सोनू चौधरी पाटील व विजय आमले यांनी हल्लेखोरांवर अतिशीघ्र कारवाई करून कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशा स्वरूपाच्या भावना आपल्या मनोगतात व्यक्त केल्या। आणि त्यांना नामेनिके हलवण्यात आलेला आहे। परंतु मला एवढं सांगायचं आहे की मोर्चे, अलगबाजी, शासनाला नेहमी निवेदन देणं हे काही निश्चित वाटत नाही आहे। कारण याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यात एक घटना आहे की भुवनेश्वर शहरामध्ये एक गाडी पकडली। पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे तीळ मात्र लक्ष दिलं नाही, त्यांच्यावर केसेस दाखल केले नाही, गुन्हे दाखल केले नाही आणि इथल्या आमिषाला बळी पडून त्यांनी ती गाडी सोडून दिली आणि गायी माझ्या मठावर जमा केल्या। मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे की याच्यानंतर तुमच्याकडे जेव्हा गायीचं प्रकरण येईल गो तस्करीचं, त्यावेळेस तुम्हाला उमेदीनं ह्या गोष्टीची नोंद घ्यावं लागेल, त्यांच्याकडे कारवाई करावं लागेल आणि ज्यांची गाडी आहे त्यांच्यावर पण कारवाई करावं लागेल। आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही आहे, कारण आज आमच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। आम्ही कदापि हे सहन करणार नाही। माझं सगळ्या तरुण पिढीला आव्हान आहे की याच्यानंतर आपण कुठल्याही पक्षाचे का असेना, केवळ आपण हिंदू या नावाखाली सर्वांनी गोरक्षणासाठी तत्पर असायला पाहिजे। एका शब्दावर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्या येणाऱ्या काळाला आपल्याला सामोरं जायचं आहे। कारण ही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कुठंतरी थांबली पाहिजे आणि ही थांबवायची असेल तर आपल्याला एकोप्याने एकत्र येण्याची काळाची गरज आहे। त्यासाठी तुम्ही इथं वचन घ्या की याच्यानंतर कुठं गोतस्करी होत असेल आणि कुणी एका व्यक्तीने जर फोन लावला तर तात्काळ 50 ते 100 मुलं तिथं हजर व्हायला पाहिजे। तुम्हाला मोठेपणा सांगितलं, हिवळेश्वरच्या रोडवर जेव्हा गाडी पकडली, आमचा ड्रायव्हर होता, त्यांनी मला फोन केला, बाबा गाईची गाडी पकडलेली आहे। मी फक्त 10 ते 15 मिनिटात फोन लावले की तिथे कमीत कमी 100 ते 200 मुलं हजर झाले। ही आपल्याला ताकद दाखवणं काळाची गरज आहे। कारण हे आता भार झालेले लोक आहेत, त्यांना फक्त हत्या करण्यासाठी शस्त्र बाळगतात, गो तस्करी करण्यासाठी ते कुठलेही खंडे वापरायला तयार आहेत। मी शासन दरबारी मागणी करणार आहोत, मी देवेंद्रजींना भेटणार आहोत, त्यांना हे सांगणार आहोत की जो गोरक्षणाचा कायदा पास केलेला आहे एक तर त्याची अंमलबजावणी करा, नाही तर आमच्या तरुण पिढीच्या हातात शस्त्र द्या। आणि गोरक्षकांवर गोहत्या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला करून तशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शिंगारे यांना देण्यात आले। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, गुन्हेगारांना फाशी द्या, फाशी द्या अशा घोषणा देत पायी मार्गाने महाराणा प्रताप चौक, छत्रपती चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालय गाठून तहसीलदार किशोर यादव यांना निषेधाचे निवेदन दिले। या प्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष किशोर राठोड, भाजपा शहर अध्यक्ष सागर महामुने, पवन शर्मा, अनिरुद्ध कोरटकर, ऋषिकेश खंदारे, अमोल रिठे, अंकुश स्वामी, प्रमोद सोनकर, चेतन धनावत, आतिश राठोड, देवानंद लोखंडे, रुपेश आराध्ये, गणेश वाडेकर, योगेश परसवाडे, विकास सुने, शिवराज गावंडे, आदर्श विद्वंस, सुशील अंधारे, मंगेश कपाटे, केशव जाधव, स्वप्नील सलाम, वैभव जाधव, प्रशांत मरवाडे, अमोल काकडे, रोहित वाघमारे, राम वर्मा, विशाल सोनुने, जय ताडेवाड, शुभम कोथलकर, शुभम पवार, अंगद कलाने आदी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गोरक्षक सुद्धा त्याचं आत्मरक्षण झाले पाहिजे। आता या प्रसंगी आपण जे आपला गोरक्षणाच्या याच्यात आपल्या कार्यकर्त्याची हत्या झाली, त्याला आपण खरोखरच ईश्वर चरणी प्रार्थना करूया की त्याने एक अतिशय चांगलं कार्य करून आपल्या गोमातेच्या रक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलं। हे बलिदान कधी वाया जाणार नाही याची सर्वांना
तरी पुढे आता जसं विजय आमलेने सांगितलं की माहूर शहरामध्ये सुद्धा अवैधरित्या गोकत्तल केल्या जाते आणि ती पोलीस स्टेशनच्या पाठीमागे लगे लागून त्याच्यावरही आपल्याला बंधन करणं गरजेचं आहे। यासाठी येत्या 8 ते 15 दिवसात आपण तिथंही जाऊ, तिथं हे बंद झालं पाहिजे। इथंच नाही, या आपल्या कुठल्याही रोडवर असो, यवतमाळ जिल्हा असो, नांदेड जिल्हा असो, तर हिंगोली जिल्हा असो, या प्रत्येक जिल्ह्याच्या बॉर्डरवर आपल्याला सतर्क राहणं काळाची गरज आहे। मी त्या पद्धतीनं सगळीकडे सिटिंग लावलेली आहे। प्रत्येक ठिकाणी 200 ते 300 मुलांची उभारणी केलेली आहे। त्याच्यामध्ये बजरंग दल आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहे, त्याच्यामध्ये गोरक्षक आहे। अशा सर्वांची आपल्याला एक फळी उत्पन्न करून ठिकठिकाणी आपल्याला पोलीस प्रशासनाला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी सुद्धा आम्हाला तेवढं सहकार्य करावं। मी स्वतः जयसावळीच्या त्या रोडवर जाऊन काही ट्रक अडवलेले आहेत, त्यांना विनंती केली की तुम्ही का अडवत नाही। त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्याकडे शस्त्र असतात। माझं एक मत आहे, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पोलीस दलाचे लोक संरक्षण करते आहे, तुम्ही सुद्धा शासनाच्या दरबारी मागणी करा की हे जे गो तस्करी करणारे लोक हे शस्त्र घेऊन राहतात, आम्हालाही कुठलं त्या पद्धतीचं प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि त्या गायीचं रक्षण करता आलं पाहिजे। यासाठी मी देवेंद्रजींना विनंती करणार आहे आणि पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की तुम्हीसुद्धा आम्हाला मदत करावी। आमची इच्छा नाही कुठं रक्तपात घडावा, कुठं जातीय दंगली घडाव्या, हा मुळीच आमचा हेतू नाही आहे। परंतु आमच्या राष्ट्राची गोमाता जर कोणी धोक्यात घालत असेल, तिची हत्या करत असेल, ते सुद्धा आम्ही सहन करणार नाही। एवढंच या प्रसंगी बोलून ज्याची हत्या झाली त्याला आपण एक 2 मिनिटाचे फोन चालू श्रद्धांजली अर्पण करू आणि आपण तहसीलकडे निघतो। संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।